नमस्कार. जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसतं किंवा काहीतरी झटपट तयार होणारं आणि झणझणीत चमचमीत खायचं असतं, तेव्हा मी हा खास पदार्थ बनवते. त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. आता याच्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते, त्या पळीने 3 पळी तेल घालायचं. तेलाचं प्रमाण मी या ठिकाणी थोडंसं जास्त वापरते. तुम्हाला जर कमी प्रमाणामध्ये तेल वापरायचं असेल, 1 ते 1.5 चमचा वापरलं तरीसुद्धा चालेल. तेल छान गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान तडतडले की इथे मी 12 ते 13 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या घालायच्या. त्यासोबतच 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्यासुद्धा घालायच्या. त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो अशा पद्धतीने गोल चिरून घेतले आहेत. आता हे टोमॅटोसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. तुम्ही यामध्ये टोमॅटोचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. त्यासोबतच इथे मी मूठभर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेतली आहे, ती घालायची. कोथिंबीर थोडीशी जास्तच घाला, त्यामुळे याची चव छान लागते. 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि चवीनुसार किंवा एक छोटा अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचं. सर्व साहित्य घालून झालं की आता मध्यम आचेवरती हे सर्व साहित्य मिरची, लसूण छान भाजेपर्यंत, टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच ठेवायचा. मोठ्या आचेवरती हे भाजून घ्यायचं नाही, नाहीतर मग टोमॅटोसोबतच मिरची आणि लसूणसुद्धा वरच्यावरती भाजला जातो, आतपर्यंत व्यवस्थित भाजला जात नाही आणि मग याची चवसुद्धा छान लागत नाही. त्यासोबतच हा पदार्थ लगेच खराब होतो. या उलट मीडियम टू लो फ्लेमवरती अगदी व्यवस्थित एकसारखा परतून घेऊन भाजून घेतला ना की 6 ते 7 दिवस फ्रीजशिवायसुद्धा छान टिकतो. आणि रोजच्या जेवणामध्ये जरी भाजी खायची इच्छा नसेल तरीसुद्धा या पदार्थासोबत तुम्ही 1च्या ऐवजी 2 भाकरी तरी नक्की खाल. तर इथे पहा, सर्व साहित्य मी छान एकसारखं भाजून घेतलं आहे. आता गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला तव्यामध्येच बारीक करून घ्यायचं आहे. जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. जसं आपण नेहमी खरडा बनवून घेतो ना, अगदी त्या पद्धतीने. तुम्हाला जर हवं असेल अशा पद्धतीने तव्यामध्येच हे बनवायचं नसेल तर खलबत्त्यामध्ये बनवू शकता. त्यासोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि मिक्सर 1 ते 2 वेळा फक्त पल्स मोडमध्ये फिरवायचा, जाडसर असं वाटून घ्यायचं. आणि इथे पहा, सर्व साहित्य मी छान एकसारखं वाटून घेतलं आहे. मस्त झणझणीत, चमचमीत, चटपटीत असा टोमॅटोचा ठेचा बनून तयार झाला आहे. दिसायलाच तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतोय आणि चवीला म्हणाल तर त्याहीपेक्षा भन्नाट झालाय. आता हा तयार ठेचा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये काढायचा, पूर्णपणे थंड होऊ द्यायचा. फ्रीज असेल तर फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेरसुद्धा असाच आठवडाभर छान टिकतो, अजिबात खराब होत नाही. ठेच्यासोबत खाण्यासाठी इथे मी मस्त गरमागरम भाकरीसुद्धा बनवली आहे. तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता. त्याचप्रमाणे भातासोबतसुद्धा हा टोमॅटोचा ठेचा तुम्ही खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागतो, छान झणझणीत तयार होतो. टोमॅटो घातलाय त्यामुळे चटपटीत आणि मध्येच आंबटसुद्धा लागतो. तर तुम्हीसुद्धा एकदा काहीतरी झणझणीत, चमचमीत, चटपटीत खायचं असेल तर हा टोमॅटोचा ठेचा नक्की बनवून पहा. आणखी अशाच ठेच्याच्या वेगवेगळ्या रेसिपी पाहायच्या असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या, नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.